आज चंद्रालाही लाजवेल असा काही साज होता आज गोदामाईचा. एवढी सारी गर्दी, एवढी सजावट कशासाठी? तुम्हालाही प्रश्न पडला असेल. चला सांगते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर ब्रोकन टूथ. तर आज आम्ही जाणार आहोत गोदा आरती करायला. तर मी आणि माझ्या मैत्रिणी आम्ही सगळ्या पिवळी साडी, लाल ब्लाऊज किंवा टी शर्ट आणि मोत्यांचा साज हा सारा पेराव करून आज गोदा घाटावर जाणार आहे गोदा आरती करायला. जेव्हा पहिल्यांदा एक गोदा आरती पाहिली होती तेव्हापासून माझी इच्छा होती की आपणही एकदा गोदा आरती करूया. कशी असते, काय असते, अनेक प्रश्न. त्या अगोदर ही आरती कशासाठी हे जाणून घेऊया. गोदावरी नदी त्र्यंबकेश्वरमधील ब्रह्मगिरी पर्वतावर उगम पावते. गौतम ऋषींनी तिचे आवाहन केले होते. त्यानंतर ती तिथून वाहते, तिथं पंचवटीला घाटावर दिसते. तर ह्या नदींचं वाढतं प्रदूषण आणि जे आजकाल नद्या घाण होत चालल्या त्या नद्या स्वच्छ करण्यासाठी, त्यासाठी जागरूकता बाळगण्यासाठी, हा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी आरती हा एक माध्यम मानलं जातं. आणि त्याच आरतीला सुरू होऊन आज 2 वर्ष झाली होती. त्यामुळे आज इथे पंचवटीला, नाशिकला या गोदा घाटावर 1111 सेवक आरती करणार होते. मी आणि माझ्या मैत्रिणींना हा योग लागला, ही संधी मिळाली, हे नशीबच. तर इथे महादेवाच्या मंदिराजवळ आणि ह्या मारुतीच्या शिल्पाजवळ मी बसलेले होते आरती करण्यासाठी. 4 वाजल्यापासून आम्ही इथे बसलेलो होतो. तिथे कार्यक्रम होता एक, बरेचसे लोक येणार होते, त्यांचे सत्कार वगैरे रामतीर्थ गोदा समितीकडून आयोजित केले गेले होते. अनेक स्त्रिया, लहान मुले, म्हणजे छोट्या मुलांपासून मोठ्या वयस्कर स्त्रियांपर्यंत पुरुष आणि मुलं याच्यामध्ये सहभागी झाले होते. त्यांनी गळ्यामध्ये घालायला हारसुद्धा दिले होते आम्हाला. आमच्या कॉलेजमध्ये आले होते. त्यांनी 200 रुपये रजिस्ट्रेशन फी घेतली होती आणि त्यामध्ये आम्हाला प्रशिक्षण, आरतीचे साहित्य सर्व त्यांचे होते. हार आणि जाताना आम्हाला एक पुष्पसुद्धा दिलेलं आहे त्यांनी. जसा जसा अंधार पडायला लागला गर्दी वाढत होती आणि आमची उत्सुकता पणाला गेली होती की कधी आरती करतोय. तशीच उत्सुकता समोरच्या लोकांच्याही डोळ्यामध्ये पाहायला मिळत होती की त्यांनाही कधी आरती पाहायला भेटते. फक्त नाशिकच नाही तर बाहेरच्या राज्यामधून आणि बाहेरच्या जिल्ह्यामधून सुद्धा लोक आरती पाहायला आले होते. खूप विलक्षण दृश्य होते. आम्ही काही मैत्रिणी आरती करणार होतो तर काही इथे व्हॉलंटियर म्हणून होत्या. उत्सुकता खूप होती. मोठमोठ्या स्क्रीन लावल्या होत्या जेणेकरून लोकांना ती आरती स्क्रीनवर पण पाहायला मिळावी. आणि बरेचसे लोक होते की त्यांना खूप गर्दी झाल्यामुळे आरतीसुद्धा पाहायला मिळाली नाही. इतकी प्रचंड गर्दी तिथे झाली होती. त्यानंतर आम्ही आरती केली. माझा आनंद आज त्या गंगेपेक्षाही जास्त खळखळून वाहत होता. त्यांनी दिलेले एक रोप आणि प्रसाद घेऊन आम्ही तिथून निघालो. त्या घाटावरून जाताना जाण्याची इच्छा होत नव्हती. इतका प्रसन्नता आणि इतका आनंद आम्हाला झाला होता ती आरती करून. तसाच आनंद बघणाऱ्यांनाही झाले होता. खूप साऱ्या
छोट्या छोट्या मुलांनी आमच्यासोबत येऊन फोटोसुद्धा काढले, की त्यांचे पालक आमच्याकडून येऊन बोलले की एक फोटो आमच्या मुलीसोबतसुद्धा काढा. खूप छान वाटत होतं. सगळं श्रेय मी रामतीर्थ गोदा समितीला देईल की खूप छान वाटलं आम्हाला. बऱ्याच वेळानंतर घाटावरची गर्दी सरली होती आणि हा घाट आता असा दिसू लागला होता, शांत, आणि थोडाफार कचराही झालेला होता इथे. त्यानंतर आम्ही जेवायला जायचं ठरवलं. जेवण केलं. मन तर अगदी तृप्त भरलं होतं, पण पोटाची भूक नव्हती. खूप वेळच आम्ही जेवण केलेलं नव्हतं, त्यामुळे आम्ही सगळ्या मैत्रिणी मिळून जेवायला गेलो. त्यानंतर घरी जायला निघालो आम्ही. एवढ्या रात्री काय करतोय असा विचार करत असाल तुम्ही, आम्हाला बघून एवढे सजून सवरून आम्ही करून आलेलो आहोत आणि आमचं जेवण झालेलं आहे आत्ताच. आम्ही मेंबर तिकडे पण आहेत ते बघा किती तो घोळका आमचाच आहे. आम्ही इतकी मस्ती करतो, तुम्ही इमॅजिन नाही करू शकत. सध्या आम्ही नाशिकमध्ये आहे आणि आम्ही आता गोदा आरती करून चाललेलो आहे घरी. तर कसं वाटलं गोदा आरती करून तुम्हाला? थँक्यू नाशिककर, थँक्यू रामतीर्थ गोदा समिती, आम्हाला एक अनबिलिव्हेबल एक्सपिरियन्स दिल्याबद्दल. वाईन सिटी टू डिवाईन सिटी, थँक्यू नाशिक. त्यानंतर आम्ही अशा प्रकारे एका रिक्षामध्ये एकामेकीच्या मांडीवर बसून घरी पोहोचलो. खूप धमाल आली, खूप मजा आली. तुम्ही ही आरती पाहिली का आणि तुम्हाला कसं वाटलं पाहून नक्की कळवा. थँक्यू.